नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, काल एक बार्डी वारवेला एक बिनजोडची शर्यत झाली आणि ज्या बिनजोडची शर्यतीची खूप 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर चर्चा होती की मथुरची शर्यत होणार आहे आणि मथुरच्या शर्यतीला कोण मथुरवर नाव फिरवणार आहे आणि मथुरची शर्यत कोणाबरोबर होणार आहे। मथुरच्या मालकांची राहुलदादा पाटलांची बाईट आली होती आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं होतं की आपण ह्या शर्यतीसाठी या बिनजोडसाठी आपण नाव दिलेलं आहे आणि बघूया कोणाबरोबर शर्यत होते ती। आणि काल ही शर्यत झाली आपला मथुर, म्हणजे ज्याला मुंबईमध्ये बिनजोडचा बादशाह आणि पब्लिक किंग म्हटलं जातं, तो म्हणजे आपला राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि त्याच्याबरोबर पळाला रायफल आणि त्यांना जोड दिली होती ती आपल्या वरदान 50-50 आणि महबूब। आणि खूप चांगली लढत आपल्याला बघायला मिळाली। मथुरने देखील खूप चांगल्या प्रकारे लास्टला गाडी ओढली। जर तुम्ही मधल्या पॅसेजला जर बघितला असाल ही बिनजोड, तर मधल्या पॅसेजला जवळजवळ एका छकड्याचं अंतर होतं, म्हणजे वरदान 50-50च्या गाडीमध्ये आणि मथुरच्या गाडीमध्ये मथुरची गाडी पाठून चालली होती। परंतु जर निकाल बघितला तर एकदम सुत्ताचा वर एकदम निकाल घेतला आहे आपल्या महबूबने आणि एकदम घासून निकाल झाला। परंतु ही जशी बिनजोड संपले ना, सोशल मीडियामध्ये पुन्हा एकदा ते वार चालू झालं आणि पुन्हा एकदा जी लोक ॲक्टिव्ह होतात, आणि मी तर म्हणतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे वादिवाद लावण्याची जी काही बरेचशी लोक काम करतात, ती लोक पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेत। आणि मग कालपासून बघाल त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बघाल किंवा त्या लाईव्हला बघाल जाऊन लगेच सुरू झालं आहे की वर्धानने मथुरला ठोकला, आदत वासराने मथुरला ठोकला, माक्यावाल्यांचा बैलाला ठोकला। तर मित्रांनो, ह्या कमेंट करणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण माझ्या मते तरी अशा प्रकारच्या कमेंट करणे पूर्णपणे चुकीचं आहे। मित्रांनो, चारही नंदी आपले आहेत। आज हे बैलगाडा क्षेत्र खूप चांगल्या प्रकारे चालू आहे। आपण सर्वच म्हणतो की बैलगाडा क्षेत्राला खूप चांगले दिवस आलेत। बंदीच्या नंतर बैलगाडा क्षेत्र एक नवीन उंचीवर चालला आहे। आज बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही जर बघितलात तर पहिल्यांदा 1000 रुपयांची बक्षिसं असणारं आज बैलगाडा क्षेत्र आज लाखो रुपयांकडे निघालं। अनेक प्रकारच्या बुलेट, ट्रॅक्टर, JCB, गेल्या वर्षी थारचं मैदान झालं, ह्या वर्षी फॉर्च्युनरच्या मैदानाची घोषणा झालेली आहे आणि आत्ताच नुकतं जैन केसरी मैदानामध्ये 1 BHK फ्लॅटपर्यंत या बैलगाड्यांची बक्षिसं येऊन पोचले। आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा कुठेतरी वरच्या लेवलला आपलं बैलगाडी क्षेत्र जाणार आहे। परंतु हे बैलगाडा क्षेत्र अशा प्रकारे वाढत असताना आणि कुठेतरी चांगल्या प्रकारे जात असताना बरेचसे बैलगाडा मालक आपल्या समोर एका चांगल्या मैत्रीची उदाहरणं सेट करत असताना, ज्या बैल मालकांची पूर्वी काहीतरी भांडणं झालेली आहेत आणि ज्या बैल मालकांमध्ये थोडेसे कुठेतरी वादिवाद आहेत, तर त्यांचे वाद कसे मोठे होतील या प्रकारची काही मंडळी आपल्या सोशल मीडियामध्ये काम करते। आणि ही मंडळी कालपासून ॲक्टिव्ह झाले आणि सुरू केले, मथुरला ठोकला, आदत वासराने ठोकला। मित्रांनो, मथुर कोण तुम्हाला माहिती आहे का? मथुरबद्दल तुम्ही जे बोलताय ना, ते मथुर कोण आहे? ज्या बैलानं मागील 3-4 वर्षामध्ये गुलालच गुलाल बघितला आहे, म्हणून त्याला पब्लिक किंग, बिनजोडचा बेताज बादशाह असं नाव मिळाले। आणि मित्रांनो, या मुक्या प्राण्यावरती, महादेवाच्या नंदीवरती तुम्ही काय म्हणून टीका करताय? तुम्ही पळणार आहात का बिनजोडला जाऊन? तुम्ही सोशल मीडियामध्ये आपल्या हातात मोबाईल आहे म्हणून काही टाकायचं आणि काही गोष्टी बोलत राहायच्या, ठोकला काय? मित्रांनो, जो बैल मालक हे बैल पाळतो ना, त्याच्या मागे मेहनत किती आहे ही त्या बैल मालकांना जाऊन विचारा। ज्या शेतकऱ्यांची बैल आहेत ना, त्या शेतकऱ्यांना जाऊन विचारा। उगाच आपला मोबाईल मिळाला आहे म्हणून ठोकला, हे उगाच तरी सोशल वॉर निर्माण करायचं आणि ह्यातून मग बैलगाडा क्षेत्रामध्ये वादिवाद निर्माण करायचं आणि कुठे आपलं बैलगाडा क्षेत्र चांगल्या रीतीने चालू आहे ना, त्याला कुठेतरी डिस्टर्ब करायचा प्रयत्न करायचा। मित्रांनो, हे कुठेतरी थांबवा, आता तरी सुधरा। मित्रांनो, याच तुमच्या सोशल मीडियाच्या वॉरमधून आता बरेचसे तुम्ही वेळा बघितलात ना, तर लाईव्हवाले देखील लाईव्हचं चॅट बंद करून टाकतात। इतकी घाण कमेंट लोक येऊन करतात, काहीतरी बैलाबद्दल वाईट बोलत बसतात। मित्रांनो, हे बैल महादेवांचे नंदी आहेत आणि त्यांच्याबद्दल जर सोशल मीडियामध्ये येऊन कुठल्या तरी वाईट कमेंट कराल ना तुम्ही,
तर महादेव तुम्हाला माफ करणार नाही. आपण एखाद्या बैलाबरोबर काय बोलावं काय नाही बोलावं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही बैलगाडा प्रेमी म्हणून म्हणायला कितपत लायक आहात ते तुम्ही जाऊन एकदा विचार करा. काही बोलत बसायचं. त्यांचे मालकांचे असतील काही वाद तर ते बघून घेतील ना. तुम्हाला सोशल मीडियामध्ये येऊन किंवा लाईव्ह चॅटवर येऊन हा ठोकला तो ठोकला, ह्याला हे झालं आहे त्याला ते झालं आहे, काही बोलायची गरज नाही आहे. आज बैलगाडा क्षेत्र आपल्या खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि खूप चांगली मंडळी बैलगाडा क्षेत्रामध्ये आलेत. बरेचशा लोकांचे वादविवाद आता कुठेतरी वाटत होते की ह्यांचे वादविवाद पुढे येतील, त्या सगळ्या लोकांनी एक स्टँडर्ड सेट केला आहे. आता मध्ये तुम्ही बघितलात की निंबाळकर सर आणि आपले बकासूरचे मालक ह्यांचा कुठेतरी वाद वाटत होता. त्यांनी आता समोर गेल्या आठवड्यामध्ये येऊन त्यांनी सांगितलं की आमचे सगळे वाद आम्ही मिटवून टाकलेत आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये आम्ही पुन्हा एकदा समोर आलो आहे. तर असे वाद वाढवण्यापेक्षा ते मिटवता कसे येईल, ते दोन मालक एकत्र कसे येतील, ही मोठी जी टॉपची बैलं आहेत ती एकत्र कशी येतील, नाही ते करत राहायचं. सोन्या विरुद्ध मथुर, वरदान विरुद्ध मथुर, कसा ठोकला सोन्याने मथुरला, मथुरने कसा ठोकला सोन्याला. मित्रांनो, मी सर्वच बैलगाडा प्रेमींना ही विनंती करेन की सोशल मीडियावर जे काय चालू आहे ना ते कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे आणि जे चांगले बैलप्रेमी आहेत त्यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. नाहीतर हे बैलगाडा क्षेत्र पुढे जाऊन कुठेतरी एका वेगळ्या वळणावर जाऊन थांबेल. मित्रांनो, याच ह्याच्यातून आज सोशल मीडियावर बघितलात ना की जशी एखादी बैलगाडा शर्यत होते किंवा जशी बिनजोड होते तसे आज सोशल मीडियावर मुलाखती घेणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते लगेच एखाद्या बैल मालकाची मुलाखत घेतात किंवा त्यावेळेचा जल्लोष दाखवतात आणि त्यावेळेच्या सगळ्या गोष्टी सगळ्या सोशल मीडियावरती दाखवतात. मित्रांनो, एखादा बैल जिंकला की जल्लोष करण्याबद्दल कोणाचं काय म्हणणं नाही, पण एखादा जल्लोष आपण करतोय तर तो जल्लोष करताना समोरच्यावर एखादी टीका करणे किंवा समोरच्याला काहीतरी घालून पाडून बोलणे हे देखील खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळं आज बैल मालकाने देखील सोशल मीडियामध्ये मुलाखती देताना आपण कुठलं वादग्रस्त विधान करणार नाही ना. अशी जी मंडळी आज सोशल मीडियावर जी काम करते त्यांना काहीतरी पाहिजेच असतं आणि मग ते मिळालं की लगेच स्टेटस टाकतात की बघा हे असे म्हणले ते तसे म्हणले, ह्या बैलांनी बैल मालकांनी ह्या बैलावर टीका टाकली आणि मग त्यांच्या पाठून जी काही 4 समर्थक असतात ना ते मग हे सुरू करतात सोशल मीडियामध्ये येऊन की ठोकला, हे केलं ते केलं. मित्रांनो, कुठेतरी थांबवा आणि बैल मालकांना देखील विनंती असेल की मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे बैल मालक म्हणून जेव्हा मुलाखती देता तेव्हा जाणीवपूर्वक तुम्ही आपल्याबरोबर जे लोक असतात त्यांना समजवा की आपण जल्लोष नक्की केला पाहिजे. तुमचा बैल जिंकला आहे, तुम्ही फायनलला 1 नंबर केला, तुम्ही गुलालांमध्ये राहा, तुम्ही नक्की जल्लोष करा, पण समोर जे बैल हरलेत ना त्यांचा पण रिस्पेक्ट करा. तर हे बैलगाडा क्षेत्र पुढे जाईल आणि तुमचा सगळ्यांचा सहकार्याने हे बैलगाडा पुढे जाणार आहे. मित्रांनो, हे तुम्ही जर अशा काही गोष्टींना खतपाणी घातलात तर भविष्यामध्ये हे बैलगाडा क्षेत्र खूप वेगळ्या वळणावर जाईल. कारण का जसजसं नवीन पिढी, जसजसं तरुण पिढी या बैलगाडा क्षेत्रामध्ये येत आहे ना, आज मोठ्या प्रमाणावर वाद वाढताना दिसत आहेत आणि वाद वाढायला मुख्य कारण आहे सोशल मीडिया. आता सोशल मीडियातून लाईव्ह चॅटमधून म्हणा, मुलाखतीतून म्हणा किंवा हे सोशल मीडिया इंस्टाग्रामवरून म्हणा, हे मोठ्या प्रमाणावर आज मुख्य कारण झालं आहे या वादांचं. कारण का कोणतरी समोरासमोर बघितलात ना तर त्या बैल मालकांचं कधीच भांडण झालेलं नाही, परंतु एक बैल मालक म्हणा किंवा एक कोणतरी उठतात आणि ते ह्याकाला एखाद्या यूट्यूबरला मुलाखत देतात आणि त्यातून समोरच्यावर टीका करत बसतात. समोरच्या इकडच्या बाजून उठतात, मुलाखती देतात तिकडून आणि त्याचे सोशल वॉर चालतं. आणि हे सोशल वॉरमध्ये ही जी अशी काही मंडळी आहे ना ती मग त्याचा फायदा घेतात आणि मग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भांडणं लावायचं काम करतात. आणि ह्यातून मागील काळामध्ये पण देखील आपण बघितलं आहे की गोळीबार झाला आहे, सर्व काही गोष्टी झाल्यात, अगदी मारामारीपर्यंत विषय आलेले आहेत, मैदानामध्ये भांडणं झालेली आहेत. आणि हे कुठेतरी थांबवायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की सोशल मीडियावर जे काय आज तुम्ही चालवलं आहे ते कुठेतरी बंद करा आणि ह्यापुढे मथुरच नव्हे, वरदानच नव्हे तर अशा कुठल्याच बैलाच्या बाबतीत अशी कमेंट करू नका. सर्वच बैल आपले आहेत, बकासूर आपला आहे, हरण्या आपला आहे, सोन्या आपला आहे, वरदान आपला आहे, सर्व बैल नंदी आहेत. ते आहेत म्हणून आज बैलगाडा शर्यत आहे. त्याच्यामुळं त्यांना जर नावं ठेवाल तर उद्या माणसं पाळणार आहेत का बैलगाडा क्षेत्रामध्ये? त्याच्यामुळे या बैलांना कुठेतरी नावं ठेवू नका. ही बैल जेवढी चांगल्या प्रकारे राहतील, हे बैल ज्या प्रकारे आपल्याला चांगला आशीर्वाद देतील त्या आशीर्वादाच्या जोरावरच हे बैलगाडा क्षेत्र पुढे चालणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, ही जी काय परिस्थिती तुम्ही उद्भवताय ती कुठेतरी थांबवा आणि सर्वांनी सहकार्य करून बैलगाडा क्षेत्र आपलं असंच पुढे नेत राहूया. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बैलगाड्याविषयी अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद.